शिर्डी शहरात स्वच्छतेच्या नियमांची अक्षरशः एशीतेशी झाली असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी शहर सध्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे आणि स्वच्छता यंत्रणेच्या ढिसाळ कामामुळे शहरातील रस्ते, चौक, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके आणि नगरसेवकांनी भल्या सकाळीच थेट मैदानात उतरून पाहणी केली. नगरविकास निधीतून लाखोंचा खर्च करून उभारण्यात आलेल्या उद्यानांची दुरावस्था पाहून लोकप्रतिनिधी अक्षरशः संतापले. डायरेक्ट तुला कामून काढण्यात आलं तर तू कोणाकडे जायचं मला ही काय पद्धत आहे काय हा? देखभाल नसलेली उद्याने, कचऱ्याचे ढीग, तुटलेली संरचना आणि दुर्गंधी यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावरून उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रात अशी परिस्थिती लाजिरवाणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळेच शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. सर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी कामकाज चालू आहे. आमचं सगळं नगरसेवकांचं, नगराध्यक्षांचं, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे. साधारण त्यांनी महिनाभराच्या आत आम्हाला शिर्डी सुतासारखी सरळ करायची आहे आणि त्यासाठी बरेचसे बंधनं आम्ही त्यांच्यावर घातलेले आहेत. ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे, त्याच्यानंतर अधिकारी जर काम करत नसले तर त्यांना घरचा रस्ता दाखवणे, अशा कडक शिस्त अशी लागावी म्हणून त्या संदर्भात आम्ही पावलं उचललेली आहेत. 100% गार्डनची दुरावस्था झालेली आहे. ते गार्डन रिपेअर करायच्या आज स्थितीमध्ये आहे. आम्ही त्याची पाहणी केल्यानंतर आमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जे नियोजन आहे ते कोलमडलेलं आहे. त्यासाठी एक सुजयदादांशी चर्चा करून आम्ही कठोर पावलं उचलून ते गार्डन कसं परत व्यवस्थित करता येईल आणि त्या ठिकाणी देखभाल करत असताना परत अशा प्रकारचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. आता सगळ्यात पहिली गोष्ट असं आहे की कर्मचारी वेळेवर येत नाही म्हणून त्यांना आम्ही आता शेवटची एक नोटीस देणार आहोत. याच्यानंतर ते जर वेळेवर आले नाहीत तर त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. त्यांना कामावर काढून देण्यात येईल या प्रकारचा आमचा निर्णय झालेला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा डॉक्टर सुजयदादा असतील, त्यांनी ह्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे, म्हणजे रस्त्यावर जे वाहनं फिरतात, शनी शिंगणापूर असेल किंवा तुमचे ट्रॅव्हलचे बसेस असतील किंवा तुमचे ॲपे रिक्षा असतील, यांना सगळ्यांना पार्किंगमध्ये उभं राहण्याच्या संदर्भात एक मीटिंग लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. हे लोक रोडवर दिसणार नाहीत, पार्किंगमध्ये त्यांनी तो व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी जेवढे ट्रॅव्हल ऑफिस आहे शिर्डीतले ते बऱ्यापैकी त्या पार्किंगमध्ये आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत. साहेबराव संस्थांच्या मदतीस त्या ठिकाणी गरज भासणार आहे. शिर्डी नगर परिषद आहे आणि नामदार साहेब आणि सुजयदादा आहेत. अशा पद्धतीने या शिर्डीच्या भविष्याच्या पार्किंग आणि रस्त्यावर वाहनं उभं न राहण्याच्या संदर्भातला हा आमचा निर्णय होईल. थुंकणारे फेरीवाले यांच्यावर कडक निर्बंध आम्ही आणणार आहोत. फेरीवाल्यांना बसवताना योग्य ठिकाणी काही म्हणजे योग्य वेळ ठरवता येईल का या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्या नगरसेवकांची आणि आम्ही सुजयदादांशी चर्चा करणार आहोत. आणि 100% शिर्डी शहर हे जागतिक लेवलचं देवस्थान असल्यामुळं याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारची कचुराई करणार नाही आणि कठोर निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. नाही, आम्ही त्या जी कंपनी आहे स्वच्छतेची त्यांना 1 लाख रुपयाचा दंड करण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी सुद्धा त्या जो कॉम्प्लेक्स चालवतो त्याला सुद्धा काल 1 लाख रुपयाचा दंड आम्ही म्हणजे करावं म्हणून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान व्यावसायिक आणि भाविकांना कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांना आता थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शिर्डी नगर परिषदेच्या वतीने नियम तोडणाऱ्यांवर हजारांचा दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वच्छतेसाठी नगर परिषद दरवर्षी लाखोंचा निधी खर्च करत असतानाही शहर अस्वच्छ का?
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेकेदार आणि परिषदेचे कर्मचारी केराची टोपली दाखवतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराकडून तपेक्षित काम न झाल्याने संबंधित ठेकेदारावर तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे. एकीकडे साई भक्तांची श्रद्धा तर दुसरीकडे प्रशासनाची उदासीनता या विरोधाभासामुळे शिर्डी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता नगर परिषद ठोस कारवाई करते की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांवरच विषय थंडावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी अहिल्यानगर.